इकडे राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांवरनं सरकारमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळालाय। पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय। राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही असं फडणवीस म्हणाले, तर राज्यात 160 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। त्यामुळे हा समन्वयाचा अभाव आता थेट समोर आलेला आहे। मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे। आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। आणि महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेंट हे जगातलं अकार्यक्षम डिपार्टमेंट आहे असं विधान आमदार संजय गायकवाडांनी केलं होतं, मात्र ते त्यांना चांगलंच भोवलेलं आहे। पोलिसांबद्दल केलेल्या या आक्षेपार्ह विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे कान टोचलेत। गायकवाडांनी त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे। या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव केली। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की याने गुटखा द्यायचा यांचा हप्ता वाढला, दार बंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या। सगळ्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांना त्याबद्दल वाईट वाटलं, कारण महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख चुकणं माझ्या तोंडात न झाला, परंतु महाराष्ट्र पोलिसांचं शौर्य, धाडस, पराक्रम, साहस हे देखील विसरता येणार नाही। आणि म्हणून माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना जो काही मनस्ताप झाला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली, परंतु काही अधिकारी असे आहेत की ज्याच्यामुळे पोलीस दल बदनाम आहे हे देखील नाकारता येत नाही। ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला, काही प्रॉब्लेम नाही, परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता।